तर परत मी तुमच्यासाठी छान अशी आपली नेहमीची रेसिपी घेऊन आले आहे. एवढं सगळं साहित्य लागतं त्याच्यासाठी, पालक पनीर बनवायसाठी आणि एकदम एकत्र वाटण करायचं आणि फोडणी द्यायची. इतकी सिंपल अशी ही रेसिपी आहे. तर तुम्ही खूप छान मला सपोर्ट देताय माझ्या व्हिडिओला आणि खूप छान छान कमेंट करताय, म्हणून तुमचं मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तर असाच मला सपोर्ट करत राहा आणि खूप छान तुमचा रिस्पॉन्स पण माझ्यासाठी आलेला आहे. व्ह्यूज पण खूप वाढले आहे आणि वॉच टाईम तर खूपच वाढला आहे. काही दिवसात आपला वॉच टाईम नक्की कंप्लीट होणार आहे. तर म्हटलं चला आता तुम्हाला धन्यवाद करणं हे माझं काम आहे. तर मस्त अशी फोडणी देऊन घेतली आणि तुम्हालाही धन्यवाद केलं फोडणी देता देता. आणि पालक पनीर खूप छान होते ही भाजी. एडिटिंगचा जरा थोडासा प्रॉब्लेम झाला आहे, थोडं ते करून घ्या आता, कारण मला फारसं असं एडिटिंग येत नाही, म्हणून मी आता थोडं चुकले असेल तर क्षमा असावी. पुढे ब्लॉग असेल. आजचा ब्लॉग पण खूप छान होता. आजचा आपला ब्लॉगचा आहे 11वा दिवस आणि खरंच मला इतकं छान वाटतं ना डेली ब्लॉग करायला. आणि मला असं वाटतं की मी जे डेली रुटीनमध्ये करते, काय काय खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज करते, परत स्वयंपाक खूप छान करते, तर ते मला तुमच्यासोबत शेअर करायला खूप आवडतं. आणि कालचा जो मी ब्लॉग टाकला होता की मिशोवरून मी इतके पैसे कमवलेत किंवा इंस्टाग्रामचे प्रमोशनचे मला इतके पैसे येतात, तर खरंच तुमचा खूप छान रिस्पॉन्स होता त्या व्हिडिओला. आणि म्हणून म्हटलं आज पण काहीतरी नवीन काहीतरी तुमच्यासोबत शेअर करावं. तर हे शेअर करायचं होतं की काही आठवणी असतात, आपण खूप आठवणी जपलेल्या असतात. तशाच माझ्या पण काहीतरी आठवणी होत्या आणि मी खूप साऱ्या जपलेल्या होत्या माझ्या परीने. कारण माझा असा स्वभाव आहे की आपलं गेलं तर चालेल पण दुसऱ्यांचं घ्यायचं नाही, असा माझा स्वभाव आहे. पण ते फोटो बघून ना म्हणजे एकदम असं वेगळं फील होत होतं की कसे लोक असतात ह्या दुनियेमध्ये, ह्या जगामध्ये, की स्वतःच्या स्वार्थासाठी बोलतात ना, स्वतःच्या स्वार्थासाठी इतरांच्या भावनेचा खेळ करतात. तर हे खरंच आहे. तर ठीक आहे, कुणाला काही वाटू द्या, पण खरंच सांगते मी, माझ्यासोबत खूप काही घडलं, पण खरंच माझं कर्म, माझं नशीब इतकं चांगलं आहे ना की नजर ना लागो. खरंच सांगते की मला आहे ना कधीच म्हणजे असं मला असं आठवत नाही की मी कुठल्या गोष्टीसाठी अशी तरफडले का तरफडून मला काही गोष्टी भेटतात, अजिबात नाही. म्हणून ना खरंच सांगते, कधी पण कुणी पण तुमच्यासोबत वाईट केलं ना तर तुम्ही तरी समोरच्या व्यक्तीसोबत वाईट करू नका. बोलल्याने काही होत नाही, माणसाचं मन हलकं होतं, पण कर्म कधी पण चांगले करत राहा असं मला वाटतंय. तर चला, आपल्या एवढाच ब्लॉग होता आजचा पण. तर तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि जे जे नवीन आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर बाय.